चटकदार रेसिपी घेऊन मी अश्विनी तुमच्या समोर हजर झालेली आहे। आज आपण बनवणार आहोत चटपटीत मिरचीचं लोणचं। चला तर मग रेसिपी सुरू करूया झटपट। तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे पटापट। थंडीमध्ये भरपूर प्रकारच्या मिरच्या बाजारामध्ये येतात। या मोठ्या साईजच्या मिरच्या सुद्धा बघा अगदी छान ताज्या ताज्या फ्रेश मला दिसल्या मार्केटमध्ये। त्या मी घेऊन आले। अर्धा किलो मिरच्या आणलेल्या आहेत। त्या आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। धुतल्यानंतर आपल्याला या स्वच्छ पुसूनही घ्यायच्या आहेत। या मिरच्यांचे आपल्याला देठ काढून टाकायचे आहेत। मिरच्यांचे देठ काढून आपण या मिरच्या पुसून घेऊया। मिरचीला अजिबात पाणी नाही राहायला पाहिजे। मिरची अगदी स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर ती कोरडी करून घ्यायची। बघा अशा पद्धतीने देठ काढून टाकलेले आहेत। या मिरच्या आता एका ताटामध्ये ठेवूया आणि अशा प्रकारे सर्व मिरच्या आपण धुवून घेऊया। मिरच्या सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत आणि कोरड्याही करून घेतलेल्या आहेत। कपड्याने पुसून घ्यायच्या, अगदी कोरड्या करायच्या, अजिबात पाणी नाही ठेवायचं। मिरचीला पाणी राहिलं तर लोणचं खराब होऊ शकतं। आता आपण या मिरच्या चिरून घेऊया। मी मधोमध चीर दिली आणि लांब लांब आकाराच्या बघा अशा मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला याचे 2 तुकडे करायचे असेल तर करा। इथे मी 4 ते 5 तुकडे केलेले आहेत एका मिरचीचे। मिरची बरीच मोठी आहे म्हणून आपण असे तुकडे करून घेणार आहोत। ही चिरून घेतलेली मिरची मी एका बाउल मध्ये टाकलेली आहे आणि अशाच पद्धतीने आता आपण बाकीच्याही मिरच्या कट करून घेऊया। बघा मी मिरचीला मधोमध कट देते आहे, म्हणजे मसाला आहे ना आतपर्यंत जातो आणि मिरचीला छान चव येते। आणि आता या मिरचीचे मी 5 तुकडे केलेले आहेत। आता या बाकीच्या राहिलेल्या सर्व मिरच्या चिरून घेऊया आणि एका बाउल मध्ये घेऊया। इथे मी मोठी मिरची वापरलेली आहे। तुम्हाला जर लहान मिरची वापरायची असेल तरीही चालेल। मिरच्यांचेही वेगवेगळे प्रकार असतात। पोपटी मिरची असते, अगदी काळपट हिरवी मिरची असते, ती खूप तिखट असते। तर तुमच्या आवडीप्रमाणे तिखट किंवा कमी तिखट अशा मिरच्या तुम्ही घ्या आणि त्याचं लोणचं बनवा। या मिरच्या जास्त तिखटही नसतात आणि अगदीच फिक्या सुद्धा नसतात, अगदी बरोबर तिखट असतात, म्हणून मी या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याची चवही अप्रतिम असते। सर्व मिरच्या चिरून झाल्यानंतर एका बाउल मध्ये घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा लिंबू पिळलेला आहे। मीठ आणि अर्ध्या लिंबाच्या रसामध्ये या मिरच्या चांगल्या घोळून घ्यायच्या आहेत। आता तुम्हाला वाटेल की मिरचीचं लोणचं हे आपल्याला लगेचच बनवायचं आहे, तर तसं नाहीये। आपण हे लोणचं दुसऱ्या दिवशी बनवणार आहोत। लिंबाचा रस आणि मीठ मिरच्यांना चांगलं चोळून ठेवायचं। आज दिवसभर आणि रात्रभर या मिरच्या मी अशाच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी याचं लोणचं करणार आहे। मिरच्यांमध्ये लिंबाचा रस आणि मीठ चांगलं मिक्स केलेलं आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि या मिरच्या मुरू देणार आहोत। आणि किचन ओट्यावरती एका ठिकाणी ऊन येतं, या उन्हामध्ये मी हा बाउल ठेवलेला आहे। दिवसभर हा बाउल असाच ठेवणार आहे, रात्रभरही ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे लोणचं करणार आहोत। आता या मिरचीच्या लोणच्यासाठी घरीच मसाला करणार आहोत आपण। यासाठी 3 चमचे मोहरीची डाळ घेणार आहे। बाहेरून विकतचा मसाला आणण्यापेक्षा घरीच अशा पद्धतीनं लोणच्याचा मसाला करा। या मसाल्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं लोणचं करू शकता, मिरचीचं, लिंबाचं, कैरीचं, खूप चविष्ट मसाला होतो आणि अगदी योग्य प्रमाण मी याच्यामध्ये सांगणार आहे। 3 चमचे मोहरीची डाळ घेतल्यानंतर 1 चमचा भरून जिरे घेतले, 1 चमचा भरून धने घेतले, ओवा अर्धा चमचा आणि पाव चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत। आता हा मसाला आपण आहे ना गॅसची फ्लेम मंद ठेवून भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही, लो गॅसची फ्लेम ठेवून आपण हे मसाले भाजून घ्यायचे। अगदी खरपूस नाही भाजायचे, याचं मॉइश्चर फक्त आपल्याला काढायचं आहे, म्हणून आपण फक्त गरम करून घेणार आहोत हे साहित्य। आणि तुम्ही इथे बघू शकता मी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे। तुम्ही जर गॅसची फ्लेम हाय ठेवून हे साहित्य भाजलं तर ते पटपट जळतं आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना सर्व साहित्याचा। सुगंध आल्यानंतर समजून घ्यायचं की गरम झालेले आहेत सर्व पदार्थ। आता आपण गॅस बंद करूया आणि हे सर्व साहित्य थंड होऊ देऊया। थंड होण्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेते आहे आणि हा मसाला आपण थंड करूनच नंतर मिक्सरमध्ये बारीक करायचा, नाहीतर तो नीट बारीक होत नाही। खरं तर अगदी बारीक पावडर नाही करायची, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे, पण जर याला ओल असेल तर नीट बारीक होत नाही मिक्सरमध्ये, म्हणून आपण पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि नंतरच हे साहित्य बारीक करायचं। अगदी थोड्याच वेळ आपण मिक्सरला फिरूया आणि हा मसाला तयार करून घेऊया। जास्त वेळ फिरवायचा नाही, नाहीतर अगदीच पावडर होऊन जाईल याची। आणि लोणच्याचा मसाला कसा थोडा जाडसरच असायला हवा। दातांखाली मोहरीचे दाणे, जिरीचे दाणे आले की छान लागतात खायला, म्हणून थोडासा जाडसर करायचा आहे आपल्याला हा मसाला। बघा इथे तुम्ही बघू शकता मी अगदीच पावडर केलेली नाहीये।
थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. लोणच्याचा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे. आता मिरच्या बघूया. पूर्ण दिवसभर आणि रात्रभर या मिरच्या मी अशाच मुरत ठेवल्या होत्या. आता आपण त्या एका ताटामध्ये काढून घेऊया. मिठामुळे पाणी सुटलेलं आहे या मिरच्यांना, ते पाणी आपण काढूया. याच्यासाठी मी झारा घेतलेला आहे आणि मिरची निथळून घेते आहे. ते पाणी आपल्याला इथे वापरायचं नाहीये. याच पाण्यामुळे ना लोणचं खराब होतं, म्हणून आपण हे मिठाचं पाणी काढून टाकणार आहोत मिरचीमधून आणि 10 मिनिटे या मिरच्या उन्हात सुकवून घेणार आहोत. अगदी खूपच कोरड्या करून घ्यायच्या नाही, फक्त 10 मिनिटे ऊन देणार आहोत आपण. उन्हात जरी नाही ठेवलं ना तरी फॅन खाली तुम्ही 10 मिनिटे सुकवायला ठेवा. मी आता हे बाहेर ठेवते आहे. अगदी कोवळं सकाळचं ऊन आहे, त्याच्यामध्ये मी 10 मिनिटे या मिरच्या सुकू देणार आहे आणि 10 मिनिटांनंतर आपण याचं लोणचं करणार आहोत. मिरच्या उन्हामध्ये सुकेपर्यंत इथे आपण बरणीची तयारी करूया. काचेची बरणी घेतलेली आहे, ती अगदी स्वच्छ करून कोरडी करून घेतलेली आहे. अर्धा चमचाभर मीठ खाली त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता मिरच्या सुद्धा मी आत आणलेल्या आहे. या मिरच्या आपण या बरणीमध्ये भरणार आहोत. आता या थोड्याशा सुकलेल्या मिरच्या आहेत ना, आपण बरणीमध्ये काढून घेणार आहोत आणि मिरच्या अगदीच कोरड्या झालेल्या नाहीत, तुम्ही बघू शकता. थोड्याशा ओलसर सुद्धा राहिलेल्या आहेत. खूपच कोरड्या नाही करायच्या मिरच्या. या सर्व मिरच्या बरणीमध्ये टाकल्यानंतर 2 चमचे भरून मीठ टाकणार आहोत. आधी सुद्धा आपण मिठामध्ये मिरच्या मोडू दिलेल्या आहेत. अर्धा चमचा मीठही टाकलेला आहे, ते बघून आपण मीठ टाकायचं आहे. 2 छोटे चमचे मीठ टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मसाला सुद्धा टाकूया. लोणच्याचा मसाला जो आपण घरीच तयार केलेला आहे, अगदी चविष्ट आणि परफेक्ट प्रमाण घेऊन आपण हा मसाला तयार केलेला आहे. खूप चविष्ट होता हा मसाला. तुम्ही सुद्धा अगदी हेच प्रमाण घेऊन मसाला तयार करा आणि यासोबत कोणतंही लोणचं बनवा, ते अगदी चविष्टच होणार आहे. सगळा मसाला इथे मी वापरणार आहे. अर्धा किलो मिरचीसाठी आपण हा मसाला तयार केलेला आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे मसाल्याचं. मीठ आणि मसाला आपण मिरच्यांमध्ये मिक्स करूया आणि नंतर याच्यामध्ये बाकीचं साहित्य सुद्धा टाकायचं आहे आपल्याला. अजून काय काय आपण या मिरच्यांमध्ये टाकणार आहोत ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा. बघा, मसाला अगदी चांगला मिक्स केलेला आहे मी. प्रत्येक मिरचीच्या फोडीला हा मसाला लागला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला मीठ आणि मसाला मिक्स करायचा आहे. मीठ आणि मसाला चांगला मिक्स केल्यानंतर आता तेल टाकायचं आहे. लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. पण हो तेल आहे ना, आपण गरम केल्यानंतर गार करायचं आहे आणि नंतर टाकायचं आहे. गरम गरम तेल लोणच्यामध्ये टाकायचं नाही. आधी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं, त्याच्यानंतर तेल थंड होऊ द्यायचं आणि मगच आपण ते लोणच्यामध्ये टाकायचं असतं. मग ते तुम्ही कोणतंही लोणचं करा, त्याच्यामध्ये कधीच गरम तेल टाकायचं नाही. चांगली वाफ येऊ द्यायची तेलाला, इतकं कडकडीत गरम करायचं. नंतर गॅस बंद करून हे तेल थंड होऊ द्यायचं आणि अगदी थोडंसं कोमट असताना आपण त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे. गरम गरम कडकडीत तेलामध्ये हिंग टाकायचं नाही, नाहीतर त्याचा करपट वास येईल. तेल आता कोमट झालेलं आहे, याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग टाकते आणि तेलाचं प्रमाण किती घेतलेलं आहे तर तेल आपण अर्धा कप घेतलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 120 ml तेल घेतलेलं आहे. आणि बघा, हिंग अजिबात जळाला नाही, अगदी छान तळला गेलेला आहे आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे. तेल थंड झालेलं आहे, ते आपण टाकायचं आहे, पण त्याच्या आधी आपण याच्यामध्ये हळद टाकूया. 1.5 चमचा हळद मी या मिरचीमध्ये टाकणार आहे. हळद, मीठ, तेल, लिंबाचा रस हे सर्व साहित्य प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, म्हणून त्याचं योग्य प्रमाण टाकायचं, म्हणजे लोणचं अजिबातच खराब होत नाही, ते अगदी छान राहतं. हळद चांगली मिक्स केलेली आहे मिरच्यांमध्ये आणि आता इतका सुंदर कलर आलेला आहे ना, तुम्ही बघू शकता. आता आपण तेलही टाकूया, म्हणजे अगदी चमकदार होईल लोणचं आणि अजूनच सुरेख दिसेल. हिंगाची फोडणी दिलेलं तेलही टाकलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करायचं आहे आणि याच्यानंतर आपण लिंबू याच्यामध्ये टाकणार आहोत. लिंबू टाकणार आहोत म्हणजे लिंबाच्या फोडी नाही टाकणार आहोत आपण लिंबाचा रस याच्यामध्ये टाकणार आहोत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लिंबाच्या फोडी सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता, पण लिंबाच्या फोडी टाकल्यानं ते लोणचं मुरायला भरपूर दिवस लागतात. लिंबाचा रस टाकला की ते लोणचं लगेचच मुरलं जातं, मिरची पण लगेचच मऊ होते. हे लोणचं तुम्ही 4 ते 5 दिवसामध्ये खाऊ शकता, इतक्या लगेचच हे लोणचं मुरलं जातं. पण जर तुम्ही याच्यामध्ये लिंबाच्या फोडी टाकल्या तर मात्र 15 ते 20 दिवस तरी हे लोणचं मुरायला वेळ लागतो. म्हणून मी याच्यामध्ये लिंबाच्या फोडी नाही टाकलेल्या, कारण मला लगेचच हे लोणचं खायला तयार पाहिजे होतं. एक अख्ख्या लिंबाचा रस मी आता याच्यामध्ये टाकते आहे. मिरच्यांच्या फोडींमध्ये सर्व साहित्य टाकलेलं आहे. आपण मीठ टाकलेलं आहे, हळद, लोणच्याचा मसाला, लिंबाचा रस
सर्व साहित्य टाकलेलं आहे, हिंग सुद्धा टाकलेला आहे. त्यामुळे ना इतका सुंदर सुगंध येतो आहे लोणच्याचा. आणि हे लोणचं 4 ते 5 दिवसामध्ये खायला तयार होतं. अजिबातच वेळ लागत नाही आणि इतकं चविष्ट होतं ना. तुम्ही एकदा करून बघा माझ्या पद्धतीनं. मी खात्री देते तुम्ही नेहमी याच पद्धतीनं लोणचं कराल. इतकं मस्त चवीचं होतं हे. आणि आपण ज्या मिरच्या वापरलेल्या आहेत ना, त्या मिरच्यांची चवही छान असते आणि महत्वाचं म्हणजे ते जास्त तिखट नसतात. आणि त्याचं जे कव्हर आहे ना, ते सुद्धा अगदी मऊ असतं, पातळ असतं, जाडसर नसतं. त्याच्यामुळे सुद्धा हे लोणचं लगेचच मुरलं जातं आणि हे मिरचीचं लोणचं खाल्लं तरी ते आपल्याला बाधत नाही. कारण ही मिरचीच तशी असते, कमी तिखट असते, सालही त्याचं मऊ असतं, पातळ असतं. म्हणून याच मिरच्या लोणच्यासाठी बरेच जण वापरतात. सगळं साहित्य छानसं मिक्स करून आता 4 दिवस हे लोणचं मी मुरवण्यासाठी ठेवणार आहे. 4 दिवसानंतर आता आपण बघूया. मध्ये मध्ये लोणचं हलवायचं सुद्धा आहे चमच्याने. आणि हो, चमचा आहे ना कोरडाच घ्यायचा, ओलसर चमचा घ्यायचा नाही लोणचं हलवताना, तरी सुद्धा आपलं लोणचं खराब होऊ शकतं. आता 4च दिवस हे लोणचं मी मुरवलं आणि 4 दिवसानंतर खायला घेतलेलं आहे. अगदी झटपट तयार होणारं लोणचं बघू शकता तुम्ही. नाहीतर लोणचं मुरायला भरपूर दिवस लागतात. पण 4च दिवसांनी तुम्ही हे मिरचीचं लोणचं खाऊ शकता. आणि किती सुंदर कलर आलेला आहे बघू शकता आणि चवही अप्रतिम होते. तर मंडळी, घरच्याच मसाल्यांचं अगदी अप्रतिम चविष्ट असं लोणचं आपण तयार करून घेतलेलं आहे. याचा कलरही सुंदर आलेला आहे, खायला सुद्धा अगदी मजेदार लागतं. तुम्ही सुद्धा या पद्धतीनं चटपटीत लोणचं बनवा, खा. आणि तुम्ही बनवलेलं लोणचं कसं झालं आहे हे मला कमेंट करून सांगायला बिलकुलच विसरू नका. आणि तुम्हाला जर आजची ही आपली लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मजेदार चटपटीत लोणच्याची रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. चला तर मग मस्त अशा रेसिपी बरोबर आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.